Then we are discuss about the new respiratory disorder. Nothing but means what? Here it is the asthma. Okay. आतापर्यंत आपण एम्फायझेमा, ॲक्यूट ब्रोंकायटिस, क्रोनिक ब्रोंकायटिस, सायनोसायटिस, लॅरिंगायटिस बघितलं. देन व्हॉट वी आर मूव टुवर्ड द अस्थमा. अस्थमा नथिंग बट मीन्स व्हॉट? हियर इट इज द रेस्पिरेटरी डिसऑर्डर और व्हॉट? हियर इट इज द लंग्स रिलेटेड डिसऑर्डर. व्हॉट हॅपन इन अस्थमा? In asthma, the inflammatory disease of the airways. Okay, what happened here? It is the inflammation of what? Airways. Airways nothing but means what? Here it is the bronchi or bronchioles. Okay, जे bronchi असणार आहे, bronchiole असणार आहे, याला आपण म्हणणार आहे airways. Airways nothing but means what? Here it is the passage of what? Air. Nothing but means what? Included of O2 and CO2. Alright, air ला जो passage करणार आहे, एअरला जो पास करणार आहे त्याला म्हणणार आपण एअरवेज. ओके, आणि एअरवेजमध्ये जनरली काय असणार आहे? ब्रोंकाय ॲज वेल ॲज व्हॉट? ब्रोंक्युल्स. देअरफॉर व्हॉट? हिअर इट इज द इन्फ्लामेशन ऑफ ब्रोंकाय अँड ब्रोंक्युल्स. व्हॉट हॅपन इन अस्थमा? द म्युकस मेम्ब्रेन अँड अ मसल लेअर ऑफ ब्रोंकाय बिकम अ थिकन. ओके, आता या ठिकाणी हे जे ब्रोंकाय आहे, ब्रोंकायवर जनरली काय आहे? हिअर इट इज द स्मूथ layer as well as smooth muscle as well as what? It is the mucous membrane. मग या ठिकाणी काय होणार आहे? The mucous membrane and muscle layer of the bronchi become a thick and mucous gland enlarge. Okay, आता या ठिकाणी काय बघा? Here it is the normal airways. Okay, normal airways means what? Easily air pass. But what happen? Here it is the inflammation or infection to the mucous layer as well as the mucous gland. Then what? The reducing the size ऑफ वॉट? ब्रोंकाय. बरोबर आहे. हे नॉर्मल साईज आहे आणि हे काय आहे? अस्थमॅटिक साईज आहे. म्हणजे काय होणार आहे? हे जे म्युकस ग्लँड असणार आहे, हे जे स्मूथ मसल असणार आहे ब्रोंकायमधले, ते त्या ठिकाणी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे, त्यांची साईज वाढणार. आणि म्युकस ग्लँड आणि स्मूथ मसलची साईज वाढल्यामुळे तो जो एअर पासेज आहे, तो जो एअरवेज आहे, त्याची साईज कमी होणार आहे. आणि एअरवेजची साईज कमी झाल्यामुळे तो जो तुमचा एअर पॅसेज आहे, ज्या ठिकाणून तुमची एअर पास होत होती, ती एअर पास या ठिकाणी प्रॉपरली होणार नाही. मीन्स वॉट? रिड्युसिंग द एअर फ्लो इन द वॉट? अ लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. मीन्स वॉट? आता लुक हिअर प्रॉपरली. Here it is the normal size of what? Bronchi. Okay, here it is the what? Here it is the normal size of bronchi or bronchioles. But what? In asthma, what happen in asthma? asthma मध्ये तुमचे जे स्मूथ लेअर असणार आहे ब्रोंकाय किंवा ब्रोंक्युलचे, ते स्मूथ लेयर्स किंवा म्युकस ग्लँड जे असणार आहे, ते म्युकस ग्लँड किंवा स्मूथ लेअरची साईज काय होणार आहे? इन्क्रीज होणार. देअरफॉर व्हॉट? इट इज द एअर पासेज. हा जो एअरवे असणार आहे, या एअरवे त्या ठिकाणी काय होणार आहे? त्याची साईज कमी होणार आहे. आणि एअरवेची साईज कमी झाल्यामुळे तुमचा जो एअर असणार आहे, तो एअर प्रॉपरली लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टपर्यंत जाणार नाही. ओके, ऑब्वियसली here it is the normal bronchiole. Normal bronchiole means what? Normal passage of airway. And here it is the asthmatic bronchiole. Asthmatic bronchiole nothing but means what? Here it is the bronchospasm. म्हणजे bronchiole जे असणार आहे, ते bronchiole contract होणार, constriction होणार आहे. म्हणजे या ठिकाणी स्मूथ लेअर किंवा म्युकस ग्लँड काय होणार आहे? इन्क्रीज होणार त्यांची साईज आणि एअर प्रॉपरली पास होणार नाही. देन व्हॉट? ड्युरिंग दॅन asthmatic attack, here it is the bronchospasm. Okay, obviously bronchospasm means what? Constrict the airway. म्हणजे bronchiole. Bronchiole जे असणार आहे, ते ब्रोंक्युल या ठिकाणी कन्स्ट्रिक्ट होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. देअरफॉर व्हॉट? देअर इज अन एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ थिक स्टिकी म्युकस विच फर्दर अँड नॅरो द एअरवे. नथिंग बट मीन्स व्हॉट? ब्रोंक्युल. ओके, ऑब्वियसली या ठिकाणी काय होणार आहे? जे स्मूथ लेअर असणार आहे ब्रोंक्युलची, त्याला इन्फेक्शन होणार आहे, त्याला इन्फ्लेमेशन होणार आहे. आणि त्याला इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन झाल्यामुळे काय होणार आहे? या ठिकाणी म्युकस तयार होणार आहे. बरोबर आहे. आणि स्टिकी म्युकस जो असणार आहे, तो स्टिकी म्युकस काय करणार आहे? हा जो एअर पॅसेज असणार आहे, त्याची साईज कमी करणार आहे, की जेणेकरून त्या ठिकाणी एअर पास होणार नाही. देअरफॉर व्हॉट हॅपन? इन्स्पिरेशन इज नॉर्मल बट ओनली पार्शियल एक्सपायरेशन इज अचीव सो दॅट लंग बिकम अ हायपर इन्फ्लाम्ड. Okay, and there is a severe dyspnea. Dyspnea nothing but means what? Difficulty in breathing and what? Wheezing. Therefore what happen in asthma? asthma मध्ये जनरली सिम्पटम्स काय असणार आहे? त्याचे इनहेलेशन आणि एक्झलेशन असणार आहे. ते इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन प्रॉपरली होणार नाही. देन व्हॉट हॅपन? हिअर इट इज द लंग बिकम अ हायपर इन्फ्लामेशन. लंगला हायपर इन्फ्लामेशन होणार आहे अँड सिव्हिअर डिस्प्नोया होणार आहे. डिस्प्नोया नथिंग बट मीन्स व्हॉट? डिफिकल्टी इन ब्रिदिंग. म्हणजे इनहेलेशन एक्झलेशन होणार नाही, डिफिकल्टी ब्रिदिंग होणार आहे. अँड व्हॉट? हिअर इट इज द व्हिजिंग इन केस ऑफ व्हॉट? सिम्पटम्स ऑफ अस्थमा. Then what is the causes of asthma? Here it is the non-specific factor. अस्थमाचे कॉज काय असणार? ऑब्वियसली कोल्ड एअर,
cigarette smoking, air pollution, इमोशनल स्ट्रेस अँड व्हॉट हिअर इट इज द हेवी एक्सरसाइज. बरोबर, अस्थमा होण्यामागचे कारण काय असणार आहे, तर कोल्ड एअर असणार आहे. ओके, देन व्हॉट सिगारेट स्मोकिंगमुळे सुद्धा काय होणार आहे, जे ब्रोंका असणार, ब्रोंक्योल असणार आहे, त्यांची साईज कमी होणार आहे. बरोबर, त्याला इन्फ्लामेशन होणार आहे. देन व्हॉट एअर पोल्युशन, ओके, डस्ट पार्टिकल असणार आहे, इमोशनल स्ट्रेस अँड व्हॉट हेवी एक्सरसाइज. दोज आर द कॉजेस ऑफ व्हॉट अस्थमा. देन व्हॉट इज द ट्रीटमेंट, हिअर इट इज द यूज ऑफ इनहेलंट. ओके, ब्रोंकोडायलेटर. बरोबर, कारण अस्थमामध्ये काय होणार आहे, ब्रोंकोस्पाझम होणार आहे, म्हणजे जे ब्रोंक्योल असणार आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. बरोबर आहे, आणि ब्रोंक्योलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आहे, त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये आपण काय वापरणार, ब्रोंकोडायलेटर, म्हणजे ब्रोंक्योलला काय करणार आपण, डायलेट करणार आहे, त्यांची साईज वाढवणार आहे. कशाचा वापर करून, यूज ऑफ द इनहेलंट ॲज वेल ॲज व्हॉट ब्रोंकोडायलेटर. The next one, respiratory disorder. Here it is the occupational lung diseases. What about the occupational lung diseases? This group of lung disease is caused by inhaling atmospheric pollutant at a workplace. Okay, therefore it is the important word, nothing but means what, a workplace. The disease which can carried at the what site, at a workplace. Therefore what is the occupational lung disease? This group of lung disease is caused by inhaling द ॲटमॉस्फेरिक पोल्युटंट ॲट अ वर्कप्लेस. बरोबर, ज्या ठिकाणी आपण काम करत आहात त्या कामाच्या ठिकाणी जर पोल्युटंट्स बॉडीच्या आतमध्ये गेले, लंग्समध्ये गेले, आणि त्याच्यामुळे लंग डिसीज जर झाले, तर त्या ठिकाणी त्याला म्हणणार आहे आपण ऑक्युपेशनल लंग डिसीज. देअरफॉर व्हॉट इज द फर्स्ट ऑक्युपेशनल लंग डिसीजेस, नथिंग बट मीन्स व्हॉट, सिलिकॉसिस. ओके, व्हॉट इज द ऑक्युपेशनल लंग डिसीजेस, सिलिकॉसिस. सिलिकॉसिस मीन्स व्हॉट, दिस मे बी कॉज्ड बाय लॉंग टर्म एक्सपोजर टू द डस्ट कंटेनिंग अ सिलिकॉन कंपाऊंड. बरोबर आहे, ज्या वेळेस डस्टमध्ये, बरोबर आहे ना, पोल्युटंट्समध्ये जर सिलिकॉन कंपाऊंड असेल आणि या सिलिकॉन कंपाऊंड असलेलं पोल्युटंट जर आपल्या बॉडीमध्ये गेलं लॉंग टाईमपर्यंत, तर त्या ठिकाणी कोणता डिसऑर्डर होणार आहे, इट इज द सिलिकॉसिस. देन व्हॉट इज द कॉजेस ऑफ सिलिकॉसिस. सिलिकॉसिस केव्हा होणार आहे, ड्युरिंग द व्हॉट, सँडस्टोन अँड मायनिंग. ओके, देन व्हॉट, ग्रेनाइट अँड स्लेट इंडस्ट्री. देन व्हॉट, सँड ब्लास्टिंग. देन ग्लास अँड पॉटरी वर्क. ओके, व्हॉट इज द कॉजेस ऑफ सिलिकॉसिस, म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये सिलिकॉन आहे आणि असे सिलिकॉन कंपाऊंड कंटेनिंग पोल्युटंट जर बॉडीच्या आतमध्ये जात आहेत, लंग्समध्ये जात आहेत, तर त्यावेळेस त्याला म्हणणार आपण सिलिकॉसिस. आणि सिलिकॉसिस म्हणजे आपण कोणते डिसऑर्डर बघतोय, ऑक्युपेशनल, म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करत आहेत आणि कामाच्या ठिकाणी जर आपल्या बॉडीमध्ये कंपाऊंड जात आहेत, तर त्याला म्हणतो आपण ऑक्युपेशनल. फॉर एक्झाम्पल, सँडस्टोन असणार, मायनिंग असणार, त्या ठिकाणी आपण काम करत आहात. ग्रेनाइट आणि स्लेट इंडस्ट्री असणार, सँड ब्लास्टिंग असणार आहे, ग्लास आणि पोट्री वर्क असणार आहे. बरोबर, आणि या सगळ्यांमध्ये काय असणार आहे, सिलिकॉन कंपाऊंड असणार आहे. देन व्हॉट अबाउट द सिलिकॉसिस. सिलिकॉसिस ॲपियर टू प्रीडिस्पोज टू डेव्हलपमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस, म्हणजे सिलिकॉसिसचंच पुढे कंटिन्यू कशामध्ये रूपांतर होणार आहे, ट्युबरक्युलोसिसमध्ये. जर कंटिन्युअसली सिलिकॉन कंपाऊंड आपल्या बॉडीमध्ये जाणार, लंगमध्ये जाणार, तर त्यावेळेस त्याचं रूपांतर ट्युबरक्युलोसिसमध्ये होणार. देन व्हॉट, विच रॅपिडली प्रोग्रेस टू द व्हॉट, ट्युबरक्युलर ब्रोंकोन्युमोनिया. बरोबर आहे, ब्रोंकोन्युमोनिया होणार. न्युमोनिया नथिंग बट मीन्स व्हॉट, हिअर इट इज द कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रोंकाय. देन व्हॉट, पॉसिबली हिअर इट इज द मिलिटरी टीबी. टीबी नथिंग बट मीन्स व्हॉट, ट्युबरक्युलोसिस नथिंग बट मीन्स व्हॉट, अ फॉर्म, a variety or the varying in severity. Then what, a gradual destruction of lung disease leads to progressive reduction in pulmonary function. म्हणजे आपले जे लंग असणार आहे, बरोबर, लंगशी रिलेटेड जे फंक्शन असणार आहे ते कमी होणार आहे. मीन्स व्हॉट, हिअर इज द पल्मोनरी हायपरटेन्शन ॲज वेल ॲज व्हॉट, हिअर इज द हार्ट फेल्युअर. देन नेक्स्ट ऑक्युपेशनल लंग डिसीज, हिअर इट इज द ॲस्बेस्टोसिस. बरोबर, जसं आपण सिलिकॉसिस बघितलं, जर सिलिकॉन कंपाऊंड लंग्समध्ये गेलं तर सिलिकॉसिस होणार आहे, तसेच ॲस्बेस्टॉसमध्ये काय होणार आहे, ॲस्बेस्टॉस जर बॉडीच्या आतमध्ये गेला तर त्याला होणार आहे आपण ॲस्बेस्टॉसिस. आणि दोघी डिसीज कसे आहे, ऑक्युपेशनल, म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करत आहात तिथील जर हे कंपाऊंड आपल्या बॉडीच्या आतमध्ये जाणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण ऑक्युपेशनल डिसीज. देन व्हॉट, ॲस्बेस्टॉसिस इज कॉज्ड बाय इनहेलिंग ॲस्बेस्टॉस फायबर, म्हणजे ॲस्बेस्टॉस फायबर जर बॉडीच्या आतमध्ये इनहेल होत आहे तर त्यावेळेस त्याला म्हणणार आपण ॲस्बेस्टॉसिस. युजली डेव्हलप आफ्टर 10 to 20 एअर एक्सपोजर, बट समटाईम आफ्टर ओनली 2 years. म्हणजे ॲस्बेस्टॉस कंटेनिंग कंपाऊंड जर आपल्या बॉडीच्या आतमध्ये है ना 10 ते 20 वर्ष किंवा एखाद्या वेळेस किती वर्षानंतर 2 years आफ्टर. ओके, देअरफॉर व्हॉट, दॅट टाइम ॲस्बेस्टॉसिस मे बी डेव्हलप ऑर द ऑकर. देन ॲस्बेस्टॉस मायनर
म्हणजे मायनर म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना खोदकाम करणारे, बरोबर आहे ना. मग ॲस्बेस्टॉस मायनर अँड वर्कर इन्व्हॉल्व इन मेकिंग अँड युझिंग सम प्रॉडक्ट कंटेनिंग व्हॉट ॲस्बेस्टॉस आर ॲट हाय रिस्क. बरोबर, जर ॲस्बेस्टॉस कंटेनिंग कंपाऊंडच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आले आहे तर त्यावेळेस ॲस्बेस्टॉस कुठे जाणार आहे, बॉडीच्या आतमध्ये किंवा लंगमध्ये. त्यावेळेस कोणता डिसऑर्डर होणार, ॲस्बेस्टॉसिस. देन व्हॉट, देर आर अ डिफरंट टाईप ऑफ द ॲस्बेस्टॉसिस, बट व्हॉट, अ ब्ल्यू ॲस्बेस्टॉसिस इज असोसिएटेड विथ अ मोस्ट सिरियस डिसीज. बरोबर, मग या ठिकाणी ॲस्बेस्टॉसिसमध्ये हायली रिस्क डिसऑर्डर कोणता असणार आहे, ब्ल्यू ॲस्बेस्टॉसिस. देअरफॉर व्हॉट, द सिलिकॉसिस अँड ॲस्बेस्टॉसिस दोज आर द ऑक्युपेशनल लंग डिसीजेस, मीन्स व्हॉट, दोज आर ऑकर ॲट अ वर्क प्लेस. थँक्यू.